जो कल रात में जो तुम पर हमला हुआ है, इसके जिम्मेदार कौन है? क्या मैं आपको इतना ही बता सकती हूँ, बहुत शांति प्रिय से जो हम सभा कर रहे थे, और सभा के दौरान जब मैं भाषण दे रही थी, दूर से ही कई लोगों की हुटिंग शुरू हुई और उन्होंने स्पष्ट जोर जोर से यही कहा, अल्लाह अकबर के नारे शुरू किए। हमारे कई लोग थे, जब आपके चाहने वाले लोग आजू बाजू खड़े होते हैं तो उससे आपको समझ में आता है कि कुछ तो गड़बड़ वहां पे चल रही है। फिर भी मैंने बहुत शांति प्रिय से मेरा भाषण कंप्लीट किया। मैंने उनको समझाया कि सब लोग शांति रहो, हमको कोई किसी को कुछ नहीं करना है। हमारा उद्देश्य है कि शांति प्रिय महाराष्ट्र में हमारी सभी विधानसभा चुनाव पार पड़ने चाहिए, क्योंकि आखिर के दो दिन बचे हमारे प्रचार के। और उसी के दौरान जैसे मैं नीचे उतरती हूँ, मैं महिलाओं को मिल रही थी, अपंग ऐसे व्यक्ति थे मेरे साथ में कल उस सभा में, 150, 200, 250 से भी ज्यादा अपंग लोग उस सभा में बैठे थे। तो कोई भी न्यूनसेंस अगर उधर होती थी तो सबसे ज्यादा परिणाम उनके ऊपर दिखाई देता था। इसलिए सभी लोगों को मैंने आह्वान किया था, मेरे लोगों को, कि कोई भी वहां पर शांति भंग नहीं करेगा। शांति से ये गांव का सभा होने के बाद हम निकलेंगे। पर शुरुआत 5 बजे से हो गई थी, जब हमारे लोगों ने वहां पर मंच डालने की शुरुआत की। हम लोगों ने शासकीय परमिशन ली, जितनी भी पुलिस डिपार्टमेंट की लगती है, इलेक्शन कमीशन के परमिशन लगते हैं, सब हमने अपनी फॉर्मेलिटी पूरी की। पर तब से उनका शुरू हो गया था, यहाँ मंच नहीं होना चाहिए, वहां स्टेज नहीं होना चाहिए। इसके पीछे कौन था इसके पीछे? मैं आपको इतना जरूर बता सकती हूँ, वो जो गांव है, उस गांव में उद्धव ठाकरे जी के, जनाब उद्धव ठाकरे जी के तालुका अध्यक्ष रहते हैं। क्योंकि उद्धव बाला साहेब ठाकरे जी हे नाम उनके बीच में से गायब हो गया है, तो अभी जनाब उद्धव ठाकरे जी बन गए। तो स्पष्ट है कि जिस पक्ष का तालुका अध्यक्ष वो वहां रहते हैं, ये सीधा सीधा उन पे इशारा जाता है कि उन्होंने ये किया हुआ सभी कृत्य है उनके लोगों ने। मुझे लगता है मेरे विचार, जब 14 दिन मुझे जेल में रखा था हनुमान चालीसा पठन करने के बाद भी कोई मिटा नहीं सका। मेरे विचार कल भी थे, आज भी है, और आगे आने वाले आखिरी सांस तक मैं विचार लेके चलूंगी। वो समय गया जब हिंदू ये बोलते थे कि एक गाल पे मारा है तो दूसरा गाल आगे कर देते थे। अब वो समय नहीं है। अगर एक मारेंगे तो 2 जरूर मिलेंगे, और जिस तरीके से जिस भाषा में वो बात करेंगे उसका उत्तर उसी भाषा में उन लोगों को दिया जाएगा। इसमें कहीं पर भी शंका नहीं है। बोला जा रहा है कि बटेंगे या कटेंगे की बात जब बोली जा रही है, तो क्या उसका ये प्रति जवाब है? ऐसा लगता है बटेंगे और कटेंगे की बात जब बोली जा रही भाजपा की ओर से, तो क्या इसका जवाब है ये? मुझे लगता है एक ओबीसी बाहर से आके, हैदराबाद से आकर संभाजी नगर में हमें 15 मिनट पे धमकाते हैं, खुलेआम हमारे लोगों को ये बताते हैं कि 15 मिनट में हम हिंदुओं को खत्म कर देंगे। जब वो धमकी देते हैं तो उसका उत्तर उसी तरीके से, उसी पद्धति से उनको जरूर दिया जाएगा। और रही बात आपके प्रश्न की, बटेंगे तो कटेंगे, ये नारा उनके तरफ से आया है। हम बोलते हैं एक रहेंगे और सेफ रहेंगे। सोपं नाही ना, हे पाना बिचारे प्रणय आला, काहीतरी झालं, कुठे प्रणय देऊन टाकला असता 2 मिनिटं रात्री. पागल आहे का तू? आताही आवाज नाही काढून राहिला. म्हटलं ठीक आहे. आवाज नाही निघून माझी. काय सांगाल, काल आपल्यावर हल्ला झाला होता सभेमध्ये, अभिनंदनचं तुम्ही तक्रार दिली, 2 जणांना अटक केली, 40 ते 50 जणांवर गुन्हे दाखल झाले, आणि तुम्ही इशाराही दिला होता की 10 वाजेपर्यंत जर अटक नाही झाली हल्लेखोरांवर तर दर्यापुरामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्र येतील. सगळी टीम बाहेर निघाली आहे पोलीसवाल्यांची. रात्री त्यांनी एसपी साहेबांनी बोलून, ठाणेदार होते आणि जे इलेक्शनमध्ये ज्यांच्यावर जबाबदारी असते ते अधिकारी सुद्धा तिथे होते, आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, मॅडम एकालाही आम्ही सोडणार नाही, आणि ज्यांनी जे रात्री ज्या पद्धतीने केला, शांतीप्रिय, म्हणजे लोकसभामध्ये आम्ही पूर्ण शांतीप्रिय काढलं होतं, आणि आता सुद्धा शेवटचे 2 दिवसच उरले होते, पण ज्या पद्धतीने ते हुटिंग करत होते, हुटिंग केल्यानंतर सुद्धा मी शांती वापरत होती, कारण माझ्या सभेमध्ये काल 200 ते 250 लोक अपंग लोक बसले होते, आणि ते सगळे माझी भेटी करता आले होते, आणि जेव्हा मी भाषण करत होती लांबवरून ते मला पाहून हुटिंग करत होते. तर एवढा लांब होता अंतर, फक्त एवढंच ऐकू येत होतं, कारण एवढे मोठे साऊंड मध्ये अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर, आणि माझे काही लोक तिथे उभे होते आणि ते ऐकत होते, आणि ते चुकीच्या शब्दांनी सगळ्या गोष्टी माझ्यावर बोलत होते. तर माझ्या लोकांनी म्हटलं, शांती ठेवा, आम्हाला काहीच कोणासोबत करायचं नाहीये, शांतीने आम्ही सभा करून निघणार आहे.
सभा झाल्यानंतर मी सगळे लोकांना भेटत होती, जसं मी नॉर्मली सगळ्यांना भेटून मला कार्यक्रम संपल्यानंतरही अर्धा तास लागतात. खाली आली, कॉन्स्टेबल महिला होत्या त्यांच्यासोबत बोलली, मग जे हँडिकॅप लोक होते त्यांच्यासोबत बोलत होती मी, लहान लहान मुलं माझे सभेमध्ये होते त्यांच्या आईसोबत त्यांच्या मुलांसोबत बोलत होती. ते बोलताना सरळ तिथून कि तेरे को मार देंगे, तेरे को काट देंगे, हम अल्लाह के बंदे, हम अल्लाह के लोग हैं, तेरे को दिखाएंगे. मैं बोली शांत रखो भैया, कोई किसी को कुछ गडबड नहीं करनी है, तुम कुछ भी क्रिएशन यहाँ करो मत. बस मी असं बोलणं आणि त्यांनी खुर्च्या उचलणं आणि आमच्या लोकांवर आणि आमच्यावर जोरात जोरात खुर्च्या मारण्या सुरू केल्या. आणि तेव्हाही सुद्धा मग माझे काही लोक आले आणि त्यांनी मला गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. मग मी पाहिलं की अजय देशमुख सारखे आणि त्या खल्लार गावाचे जे एक कार्यकर्ता ते झोपले होते आणि मी लेट पोहोचली, मग परत ते उठून आले होते. त्यांना जर मी काल नसती तर या दोन्ही माणसाचा जीव त्या लोकांनी घेतला असता. आणि ज्या पद्धतीने ते तिथे होते त्यांचा पूर्ण व्हिडिओ आहे. आणि मला वाचवताना मला माझ्यावर थुकण्याचा प्रयत्न केला आणि माझे 6 गार्ड जे अंगरक्षक होते त्यांनी तेव्हा वाचवलं. खूप साऱ्या खुर्च्या माझे महिला अंगरक्षकला लागल्या, पुरुषांना लागल्या जे माझे अंगरक्षक होते, जे गार्ड होते. आणि एकावर ते माझ्यावर थुकत होते तर त्यांनी मला वाचवलं, तर त्यांच्या पूर्ण कपड्यावर त्यांनी थुकले. आणि या सगळे प्रकार जेव्हा झालं तर याच्यातून एकच स्पष्ट होत आहे की देशामध्ये जे व्यक्ती आपल्या विचारांसाठी लढत आहे, जो विचार आपण घेऊन चालताय, ते विचार कोणीही स्पष्ट ठेवलं नाही पाहिजे. पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारे लोक आहे आणि ते विचार घेऊन संविधानाला मानणारे लोक आहे. ते विचार घेऊन मी मैदानात आहे. कालही होती, आजही आणि पुढेही राहणार आहे. जर त्यांची भाषा असन कापण्याची तर आमची भाषा त्याच पद्धतीने राहील. आम्ही शांतनी बसणार आहे. आम्ही तो काळ गेला जेव्हा हिंदू शांततेने एक गालावर कोणी मारलं तो दूसरा गाल समोर करत होता. आज वो स्थिति नहीं है. अगर कोई एक गाल पे मारेगा तो 2 जरूर खाएगा और इसका उत्तर उसी तरीके से मिलेगा जो तरीका वो बताते हैं. कौन थे वो लोग, क्या किस पर आरोप है? आप तुम्ही जर पाहिलं तर तो गाव उद्धव ठाकरेजींचे तालुका अध्यक्षाचं गाव आहे. तिकडचा सरपंच आहे. आणि ते सरपंच असल्यानंतर 5 वाजतापासून जेव्हा आम्ही तयारी सुरू केली, पहिले त्यांनी धिंगाणा घातला स्टेजचे फेसिंग बद्दल. मग स्टेजचा चेहरा कुठे झाला पाहिजे, कुठे नाही झाला पाहिजे, त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली. जेव्हा सगळे लोक पोलीसवाल्यांनी आम्हाला परमिशन दिली त्यानुसार आम्ही आमचे मंच वगैरे सगळे लावले. त्याच्यानंतर जेव्हा त्यांना वाटलं की हे सभा नवनीत राणा काही पोहोचून नाही राहिली, कारण की मी 4 तास लेट होती त्या सभेमध्ये, आणि आमचे बाया जेव्हा येणं जाणं करत होते त्यांच्यावर सिटी मारत होते, त्यांना अपशब्द बोलत होते, त्यांना हुटिंग करत होते, त्या पद्धतीचा व्यवहार त्यांनी काल केलं. आणि स्पष्ट आहे की ज्यांचे तालुका अध्यक्ष आहे आणि आज उद्धव ठाकरेजी हे बाळासाहेब उद्धव ठाकरे नाही, हे जनाब उद्धव ठाकरेजी झाले. आणि याच्यातून स्पष्ट काल दिसलं की त्यांची जी चिड होती आम्हाला घेऊन, आमच्या विचाराला घेऊन, ते स्पष्ट काल त्याचं एक दृश्य पूर्ण महाराष्ट्र आणि देशाने दिलेलं आहे. पण ते विसरले की आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरेजींचे विचार घेऊन चालत आहे. तर बाळासाहेब ठाकरेजी जेव्हा मंचावरून उभे राहून पाकिस्तानला सरळ उत्तर देण्याचं काम करत होते तर आम्ही सुद्धा त्यांचीच मुलगी म्हणून त्यांचेच विचार घेऊन या मैदानात आहे. तुमच्यावर हल्ला झाला म्हणून आज हिंदुत्ववादी संघटना दर्यापूरमध्ये निषेध रॅली काढणार आहे असं कळते. तुम्ही जाणार आहे का त्या रॅलीमध्ये? हा, मी रॅलीमध्ये आहे आणि मी त्या रॅलीमध्ये सोबत उभी राहणार आहे. कारण आमचे विचार या विचारावरच आम्ही चालतो. आणि ज्या पद्धतीने त्यांनी राजकमलवर धिंगाणा घातलं, एवढी हिंमत आहे की माझे समोर मला खुर्च्या फेकणं, माझे लोकांना मारणं, मला मारण्याची धमकी देणं, एवढ्यापर्यंत जर अमरावतीमध्ये हा सगळा प्रकार घडत असेल तर आम्ही शांत नाही बसणार. मी महिला जरूर आहे पण मी हिंमत कुठेही गमवली नाहीये. पदानी हारली आहे पण माझे विचाराला मी हारू देऊ शकत नाही.